प्रचंड वाढ झालेली आहे। पुण्याचा तापमान जे आहे ते जवळपास 42 अंशांपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यामुळे पुणेकर जे आहेत ते हैराण झाले आहेत। मात्र पुण्यातील या वाढत्या तापमानाने नागरिकांसहित आता रस्त्यांनाही सोडलेलं नाही आहे असं एकंदरीतच पाहायला मिळते। मी सध्या पुण्यातील कर्वेनगरमधील या बराटे उड्डाणपुलाजवळ आहे आणि इथे उन्हाच्या तापमानामुळे वाढत्या तापमानामुळे इथे जे डांबर जे आहे ते वितळायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बघायला गेलं तर हा सध्या बराटे पुलाचा रस्ता जो आहे त्याच्या साईडला जे आहे ते हे डांबर जे आहे ते वितळताना आपल्याला पाहायला मिळते। आता विशेष म्हणजे या सगळ्यात एक गोष्ट नमूद करण्यासारखी ती म्हणजे या उड्डाणपुलावरती डांबरीकरण जे आहे ते 3 दिवसापूर्वीच करण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे आणि आता जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षाही काल जी आहे ते भीषण अशी परिस्थिती इथे पाहायला मिळत होती। अक्षरशः संपूर्ण रस्त्यावरचा जो आहे तो डांबर वितळलेला होता, ज्याच्यामुळे इथली वाहतूक जी आहे ती देखील बंद करण्यात आली होती। मात्र याची खबरदारी प्रशासनाने घेतल्यानंतर ना येथे माती असेल सिमेंट असेल तो टाकून तात्पुरतं जे आहे तो हा वाहतुकीसाठी खुला केलेला आहे। मात्र सध्या पुन्हा एकदा आपण बघू शकतो की इथलं जे रस्त्यावरचं डांबर जे आहे ते वितळायला सुरुवात झालेली आहे। हा जो रस्ता आहे तो चक्क असा उखडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे कशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते पालिकेने इथं केलेलं आहे याचा एक प्रश्न किंवा असा मुद्दा जो आहे तो इथल्या स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही जो टॅक्स आहे तो सुरक्षिततेसाठी देतो, मात्र असल्या निकृष्ट दर्जाचं काम जर तुम्ही पाहिलं तर नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो इथे उपस्थित होतोय। इथे डांबर वितळल्यामुळे इथे बघू शकतो की वाहतूक सतत वर्दळ आहे। जर डांबर वितळत राहिलं तर अपघाताचा धोका देखील इथं निर्माण होऊ शकतो। त्यामुळे एकंदरीतच पालिकेच्या निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणात जे अधिकारी असतील त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जी आहे ती इथल्या स्थानिक नागरिकांकडून सध्या करण्यात येते। शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।